स्लिपिंग इंडक्शन मोटरचं इथे डायग्राम काढलेला आहे. आपण दाखवल्याप्रमाणे याचं कनेक्शन केलेलं आहे. ओके, याला बघा L1 L2 L3 म्हणजे RYB असं सप्लाय दिलेलं आहे. ओके, त्याला प्रोटेक्शनसाठी प्रत्येकाला एक MCB बसवलेला आहे. ओके, याचं कनेक्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये हा जो भाग आहे तो स्लिपिंगचा भाग आहे. ओके, या स्लिपिंगच्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्टार कनेक्शन करून काय केलेलं आहे, इथं रेजिस्टन्स जोडलेला आहे. 3 रेजिस्टर जोडलेले आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं का? रेजिस्टर जोडल्यामुळे काय होतं, सुरुवातीचा करंट काय होतो याचा कमी होतो. लक्षात येते, सुरुवातीचा करंट काय होणार याचा कमी होतो. करंट कमी असल्यामुळे त्याचा स्पीड काय होणार आहे, थोडासा कमी होणार. लक्षात आलं का? याचा सुरुवातीचा मोटरीचा करंट जो असतो तो एकदम हाय असतो. त्यासाठी करंट कमी करण्यासाठी काय करतो आपण, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स जोडलेला असतो. ठीक आहे, याच्या आतला या स्लिपिंग मोटर मधील जो रोटर असतो तो वार्म टाईप असतो. इथं दिसते का बघा, रोटर आहे बरोबर आहे का? इथं जे दिसते तुम्हाला हे पूर्णपणे काय स्लिपिंग आहेत का? याच्यामध्ये 6 एकूण वाइंडिंग काय असतात, 3 आणि 3 6 टोके असतात. 3 टोके काय केलं असतं, स्टार कनेक्शन केलं असतं आणि 3 या स्लिपिंग मध्ये आणलेलं असतं. ठीक आहे, हे रोटर वाइंडिंग आहे, दिसते का? याच्यामध्ये खाचेमध्ये जे दिलेलं आहे ते सुपर इनॅमेल्ड कॉपर वायर याच्यामध्ये वापरले जातं. कोणती वापरली असते, सुपर इनॅमेल्ड वापरतात. आता याच्यामधला भाग जर बघत असाल तर हा जो बनवलेला आहे तो सिलिकॉन स्टीलचा असतो. कोर की कशा असतो, सिलिकॉन स्टील. हा शाफ्ट आहे, या शाफ्ट वरती हे स्लिपिंग बसवलेले आहेत का? लक्षात येते तुमच्या? 3 वाइंडिंग शॉर्ट केला असता, 3 वाइंडिंग याच्यामध्ये स्लिपिंग मध्ये जोडलेलं असतं. लक्षात आलं? हे स्लिप वाउंड टाईप रोटर जो वापरतो तो कोणत्या मोटरमध्ये वापरतो आपण, स्लिपिंग इंडक्शन मोटरमध्ये वापरतो. आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये स्क्विरल केज इंडक्शनचा रोटर वापरतो आपण. लक्षात आलं? आता या साईडला इकडे या, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर बघा. मोटरीसाठी आपण मोटरीचं संरक्षण करण्यासाठी काय करतो आपण, स्टार्टर वापरतो. लक्षात आलं का? मोटरीचा स्टार्टिंग करंट एकदम हाय असतो. स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी आपण काय करतो, स्टार्टर वापरतो. हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण मोटरीचं संरक्षण होण्यासाठी आपण काय करतो, स्टार्टर वापरतो. स्टार्टरचे प्रकार काय सांगितलं मी मगाशी, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर DOL, त्याच्यानंतर हँड ऑपरेटेड स्टार डेल्टा स्टार्टर, सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर, फुल्ली ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आणि एवढेच आपण बघायचे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? आता याच्यामध्ये जे डायग्राम दिलेले आहे का, थोडस हा डायग्राम जो आहे तो काय ड्युअल स्टार्टरचा आहे. कोणता आहे, ड्युअल स्टार्टरचा आहे बरोबर आहे का? याच्यामध्ये कनेक्शन बघा पूर्णपणे. हे बाहेरचे जे आहे ते पॉवर वायरिंग आहे. RYB L1 L2 L3 जे कनेक्शन देतो आपण ते ओव्हरलोड रिलेला देतो आपण. ओव्हरलोड रिलेच्या उजव्या साईडला जे दिसते आपल्याला हिरव्या बटनचं तो काय स्टार्ट बटन आहे. डाव्या साईडला लाल कलरचा दिसतोय तो स्टॉप बटन आहे का? त्याच्यानंतर याच्यामध्ये 4 भाग पडतात, P1 P2 P3 P4. P1 ला काय म्हणतो आपण 96, P2 ला काय म्हणतो 95, P3 ला काय म्हणतो आपण 93 आणि P4 ला आपण काय म्हणू शकतो 94. हे नंबर कशासाठी लक्षात ठेवायचं, तर आपल्याला ऑटो स्विच बसवायचा असतो. त्या ऑटो स्विच मध्ये कुठली वायर कुठे बसवायची असते त्या नंबर सहित त्याच्यामध्ये असतं. शिवाय आता आधुनिक युगामध्ये मोबाईलवरून मोटर चालू करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचं. आपल्याला 96 95 93 94 बरोबर आहे. 94 ला आपण P4 म्हणतो, P3 93 ला म्हणतो, 95 ला P2 म्हणतो, 96 ला P1 असा भाग दिलेला असतो. हा भाग जो आहे तो नॉर्मली क्लोज आहे. तर पुढे घे, हा जो भाग आहे तो काय नॉर्मली क्लोज स्विच आहे, म्हणजे काय स्टॉप स्विच आहे. आणि हा जो आहे ओपन ठेवलेला इथं दिसतंय का, हा काय ओपन आहे. हा भाग काय ओपन आहे, म्हणजे नॉर्मली काय हा ओपन आहे. लक्षात आलं का? याचं कनेक्शन बघितलं तुम्ही, हे पॉवर वायरिंग इथं दिसते तुम्हाला. लाल ब्ल्यू आणि हिरवा कलर जो आहे तो सगळा पॉवर आहे. कंट्रोल वायरिंग बघा, हे काळ्या रंगाचे सगळे आहेत का इथं. इकडे लक्ष द्या, R फेज मधून A2 ला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे कनेक्शन बघत असताना इकडे बघा B फेज जो आहे हिरव्या कलरचा इथे दिसलेला आहे 94 ला गेलेला आहे. 94 मधून 93 मध्ये आलेला आहे, 93 मधून 95 ला, 95 मधून 96 मध्ये डायरेक्ट A1 ला जी फेज आलेली आहे ती कोणती आहे, B फेज आहे. म्हणजे कॉइलला आपण एकूण किती फेज वापरतो, 2 वापरतो. कोणत्या R फेज आणि B फेज. खोलून वरचं झाकण याला काय म्हणायचं, इन्क्लोजर म्हणायचं. काय म्हणायचं याला? हा जो आहे पुश बटन, याला ग्रीन जो असतो तो स्टार्ट बटन साठी मगाशी सांगितल्याप्रमाणे, लाल आहे तो स्टॉप बटन साठी असतो. याच्या पाठीमागं इथं प्रॉब्लेम भरपूर असतात. लक्षात ठेवा, आपल्याला जास्तीत जास्त स्टार्टर मध्ये जर प्रॉब्लेम आला तर याच्यामध्ये येतो पूर्णपणे. हा जो स्टिक असतो जवळजवळ मार्केटमध्ये 10 ते 15 रुपयाला येतो. हे स्टिक आपल्याला खराब होतात याचे, ते याला बसवू शकतो आपण. लक्षात आलं का? त्याच्यानंतर बघा याच्यातनं प्रॉब्लेम बाहेर आल्यानंतर याच्यानंतर याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणता असतो, तर हे जे आहे ते काय इन्क्लोजर आहे. कशासाठी लावलं असतं याच्यावरती, तर याच्यासाठी की याच्यात कीड वगैरे लागू नये त्याच्यासाठी इन्क्लोजर बसवलेलं असतं. आता हे जे स्क्रू आहेत, स्क्रू बसवत असताना बघा याच्यामध्ये इथे वायसर सारखा एक कव्हर असतं. काय असतं, वायसर असतं का इथं. तर याच्यामध्ये पूर्णपणे हे बघूनच याच्यातच घालायचं तरच थोडं स्क्रू बसणार, अथवा नाही बसत. लक्षात आलं का? हे जर असं घातलो आपण कसंही घातलो तर हे गेले साईडला, ते साईडला गेले ना, साईडला गेल्यानंतर हे स्क्रू बसत नाहीत.
ते बरोबर त्या वायसर मध्ये होल बघून आपल्याला ढकलायला लागते. बसलं का आता हे बसल्यानंतर व्यवस्थित आपल्याला झाकण व्यवस्थित बसतं. झाकण का बसत नाही कळालं तुम्हाला? ठीक आहे. याच्यानंतर बघायचं आपल्याला हे स्टार्टर डिवोर्स स्टार्टर आपण उघडल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय दिसतो आपल्याला रिले दिसतो, कॉन्टॅक्टर दिसतो का? हा कॉन्टॅक्टर आहे, हा रिले आहे आणि हा कॉईल आहे. आता इथं आपण काय केलंय त्याचा सुट्टा भाग करून आपण पूर्णपणे काय करायचं टेस्टिंग करायचं आहे. टेस्टिंग करत असताना बघा इथं हे पूर्ण कनेक्शन मगाशी बघितलं आपण फळ्यावरती बघितलं का? हे दिसतंय तुम्हाला? याला म्हणायचं रिले रेंज किती आहे? हा 6 ते 10 दिले का? किती आहे? हा 6 ते 10 रिले रेंज. बरोबर आहे का? मोटर जर 3 HP चा असेल तर मोटर किती पाण्यातली असेल तर दुप्पट करंट घेणार. ओके. वरची असेल तर दीडपट करंट घेणार. लक्षात आलं? मोटर जर 5 HP असेल 5 2 10 मोटर मोनोब्लॉक आहे म्हणजे वरची जी आहे तर ती HP च्या दीडपट करंट घेते. म्हणजे नंतर इथं 7.5 अँपिअर करंट घेणार 5 HP ची जर मोटर असेल तर दीडपट किती झाला? 7.5 अँपिअर. 7.5 अँपिअरला काय करायचं? हे रिले सेटिंग करायचं. काय करायचं? रिले सेटिंग करायचं. आता हा ओव्हरलोड रिले मी मगाशी दाखवलं इथं R Y आणि B इथं कनेक्शन द्यायचं. काय द्यायचं? R Y आणि B याचं कनेक्शन द्यायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिले मध्ये बघा P1 हाय, P2 हाय, P3 हाय, P4 हाय. म्हणजे हा झाला काय 94, 93, 95, 96. लक्षात आलं का? आता या कॉईलला 2 फेज जातात. एक R फेज जातो इथं, आलं लक्षात? आणि हा बी फेज कुठून जातो? बघा हा येलो कलरचा हा बी फेज जातो 94 ला जातो. 94 मधून 93, 93 मधून 95, 95 मधून 96 मधून परत A1 कॉईलला आलेले का? हेच आपल्याला काय करायचं आता टेस्टिंग करून बघायचं आहे. बघा टेस्टिंग करत असताना इथं लक्ष द्या. पहिल्यांदा बघा आर फेज आलेले काय बघायच्या कॉईलला आलेले का? बघा टेस्टिंग करत असताना हे बघायचं असं नसेल आपल्याकडे टॉंग टेस्ट पण आहे, त्यांना सुद्धा करू शकतो आपण. आपल्याकडे कंटिन्युटी टेस्टर सुद्धा आहे, त्यांना सुद्धा करू शकतो. आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्प कसा स्वस्त पडतो, किमतीला स्वस्त पडतो म्हणून आपण करू शकतोय. लक्षात आलं? आता ह्याच्यामध्ये आर फेज बघितला, बी फेज बघायचा आहे आपल्याला, बरोबर का? बी फेज बघा इथं आलेली आहे का? आलेली आहे. ओके. इथून इथं आलेली आहे, इथून इथं आलेला आहे. हा नॉर्मली काय आहे? ओपन पॉईंट आहे. नॉर्मली काय आहे? नॉर्मली ओपन पॉईंट आहे हा, बरोबर का? चालू झालं का? लक्षात आलं? हा नॉर्मली क्लोज आहे. 95 मधून 96 मधून परत इथं कॉईलला गेलेलं आहे का? बरोबर गेलेलं आहे. हे सगळं जे कनेक्शन आहे ते कशामध्ये आहे? सिरीज मध्ये. आता एक लक्षात ठेवायचं, ह्या डिवोर्स स्टार्टर मध्ये P2 आणि P3 लिंक टाकायला लागते. काय लागते? P2 पासून P3 लिंक टाकलेली आहे का इथं लाल कलरचं टाकलेलं आहे का? तसं स्टार डेल्टा स्टार्टर मध्ये काय करायला लागणार आपल्याला? P2 ते P4 ला टाकायची. कशाला टाकायचं? P2 ते P4 ला टाकायचा. P पासून इथं टाकायचा. लक्षात आलं का? इथं टाकलेलं आहे का? इथं टाकलेलं आहे P2 ते P3. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता इकडे लक्ष द्या, हा जो आहे भाग हा पूर्णपणे फिक्स कॉन्टॅक्ट आहे. काय फिक्स? आणि हा हालतोय तो प्लंजर आहे, म्हणजे मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. हा काय मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. याला कॉईल म्हणायचं. कॉईल व्होल्टेज किती मिळतं याला? 415. बरोबर आहे काय? ही कॉईल कितीची आहे? 440 ची कॉईल आहे. कॉईल व्होल्टेज किती असतं याचं? 415. बघूया आपण टेस्टिंग करून यायचं. ओके. हा चिटकून का धरत नाही तर हा आता सध्याला 240 व्होल्ट दिलेला आहे, सिंगल फेज आहे. ओके. याला आपण RYB 3 फेज सप्लाय दिल्यानंतर हा कॉन्टॅक्टर काय करतो, हा प्लंजर काय करतो, चिटकून ठेवतो. ते पण आपण 40 सप्लाय दिलेला आहे. पोल मधून इथे दिलेला आहे. ठीक आहे. तिकडे लक्ष द्या. या पोल मधून आपण काय दिलेलं आहे? दिवस स्टार्टरला काय दिलेलं आहे? आपण सप्लाय दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आता? हा ऑन करायचा आहे. ऑन करत असताना आपण इकडे लक्ष द्यायचं. हा स्टार्ट होतो, इथं प्लंजर उचलला जातो. चालू केल्यानंतर हा स्विच चालू केल्यावर प्लंजर काय होतो? चिटकतो. चिटकला का बघा? हो. स्टॉप बटन दाबल्यानंतर हा काय होतं? कट होतो. एखादा फेज कोणताही एक फेज काय होतो? कट होतो. त्यामुळे काय होतं? या कॉईलला एक फेज कट होतो. कट झाल्यानंतर काय होतं? मोटर बंद होते. लक्षात ठेवा. स्टार्ट केल्यानंतर काय होतं? इथं दोन्ही फेज मिळतात त्यांना. याच्यामध्ये या कॉईल बॅटरीला आर फेज आणि बी फेज बघा इथं चालू झालेलं आहे. त्यानंतर आता ऑफ होतं. ऑफ केल्यानंतर प्लंजर बाजूला सरक. प्लंजर बाजूला सरकल्यानंतर मोटर काय होणार आहे? बंद होणार. लक्षात आलं? आता याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ काय करायचा आपल्याला? याला मोटर रिपेची मोटर जोडायचं आणि चालू करायचं, रन करायची मोटर. लक्षात आलं? मोटर कुठं जोडायची, कनेक्शन कुठं जोडायचं तुम्हाला मी मागच्याच तासाला सांगितलेलं आहे. 1 2 तिसऱ्या 3 पॉईंट M1 M2 M3 इथं आला. इथं R Y आणि B वरची साईड इकडे बोलले दादा, इकडे दाखव. हा R Y आणि B आणि इथं M1 M2 M3 इथं जोडायचं आणि मोटर व्यवस्थित चालू करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या तासाला स्टार्ट येता स्टार्ट आपण वापरू शकतो. लक्षात आलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक. चल जय.